श्रोतेहो नमस्कार. 90.8 मेगाहर्ट्झ वरती आपण ऐकत आहात महात्मा फुले कृषी विद्यापीठाची ज्ञान, माहिती आणि मनोरंजनाची लोकवाहिनी रेडिओ फुले कृषी वाहिनी 90.8 FM. आणि मी डॉक्टर आनंद चवई आपल्या सर्वांचं आरोग्यम धनसंपदा या विशेष कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. श्रोतेहो, आज आपल्या 90.8 FM फुले कृषी वाहिनी स्टुडिओमध्ये आज आपण निमंत्रित केलेलं आहे इंजिनियर अविनाश साबरे सर यांना. सर, आजच्या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार, धन्यवाद. श्रोतेहो, आरोग्यम धनसंपदा या विशेष कार्यक्रमामध्ये आज आपला विषय आहे आहार हेच औषध, आणि याविषयी आपण जाणून घेणार आहोत इंजिनियर अविनाश साबरे सर यांना. आपल्याला सांगायला मला आनंद वाटेल की साबरे सर हे महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या डॉक्टर अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. बीटेक पर्यंत त्यांचं शिक्षण झालं. 1989 ते 90 या बॅचचे ते ऍग्रिकल्चर इंजिनियर ग्रॅज्युएट आहेत. विशेष म्हणजे जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशन, ज्याला आपण MNO असं म्हणतो, त्या ठिकाणी ते जिल्हा अध्यक्ष म्हणून त्यांनी प्रभावीपणे ते कार्यरत आहेत. विशेष म्हणजे सर्टिफाईड ऍडव्हान्स्ड न्यूट्रिशन थेरपिस्ट म्हणून देखील ते प्रभावीपणे कार्य करताना दिसत आहेत आपल्याला, आणि सर्टिफाईड झिरो व्होल्टेज अर्थिंग थेरपिस्ट म्हणून सुद्धा ते कार्यरत आहेत. आणि आता सध्या अध्यक्ष रोटरी क्लब ऑफ राहुरी सेंट्रल या ठिकाणी ते अध्यक्ष म्हणून आज राहुरी तालुक्याला अतिशय चांगल्या पद्धतीचे रोटरी क्लबच्या माध्यमातून सेवा करताना दिसत आहेत. आणि आता आपल्याशी ते संवाद साधणार आहेत. आहार हेच औषध. आणि श्रोतेहो, आज आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की प्रत्येक जण आपण आज शिक्षणामुळे आहाराच्या प्रती किंवा आपल्या आरोग्याच्या प्रती सजग झालो आहोत, आणि या दृष्टिकोनातून आपल्याला आहाराचं महत्व आपल्याला एक औषध म्हणून सर्वत्र आपल्याला बोलताना दिसत असतो. या दृष्टिकोनातून फूड इज अ मेडिसिन, आर मेडिसिन इज द फूड ही एक संभ्रम अवस्था आज आपल्या सगळ्या एज्युकेटेड लोकांच्या मध्ये प्रामुख्याने जाणवताना दिसते. सर, काय सांगता येईल नेमकं या माध्यमातून आपल्याला जर बोलायचं असेल? नमस्कार सर. प्रथमतः मी फुले कृषी वाहिनीचे सर्व अधिकारी, मान्य कुलगुरू सर आणि इतर सर्वांचे आभार मानतो. आपण मला परत एकदा माझ्या आवडत्या विषयावर बोलायची संधी दिली. मागच्या वर्षी आपण एक एपिसोड केला होता ज्याच्यामध्ये आपण निसर्गोपचाराची जी 5 तत्व आहेत ती 5 तत्वांवर आपण थोड्या प्रमाणात चर्चा केली. त्या 5 तत्व जे आहेत पृथ्वी, अग्नी, जल, वायू आणि आकाश, या 5 तत्वापैकी आज आपण अग्नी या तत्वाविषयी सविस्तरपणे जाणून घेऊयात. अग्नी हा तत्व मानवाच्या आरोग्याशी जर विचार केला तर आहाराशी निगडीत आहे. आपण अगदी 10,000-15,000 वर्षापूर्वी जोपर्यंत अग्नीचा शोध नव्हता लागलेला तोपर्यंत आहारामध्ये फार काही बदल नव्हते, किंवा तो निसर्गामध्ये जे उपलब्ध होतं त्याचा आपण आहार करत गेलो. पण जसं जसं अग्नीचा शोध लागला आणि अग्नीचा वापर आहारामध्ये होत गेला तसं तसं मानवाच्या आरोग्यावर त्याचे चांगले वाईट असे अनेक परिणाम होत गेले. काही चांगले परिणाम, काही वाईट परिणाम होत गेले. जेव्हा आपण आज आहार हेच औषध या विषयावर जेव्हा आपण सुरुवात करतोय तर आजकालच्या जमान्यामध्ये जर आपण बघितलं तर आहार हे औषध आहे असं म्हणायचं की औषधच आजकाल आहार झालंय, ह्याची संभ्रमावस्था खूप झाली. किंवा मानवाचं आरोग्य अतिशय अशा अवस्थेमध्ये आलेलं की सकाळ, दुपार, संध्याकाळ आपल्याला औषध ही आहाराच्या रूपात घ्यावी लागतात, इथपर्यंत मानवाच्या आरोग्याची दुरावस्था होत चाललेली. मग आपण असा विचार करतो की आपण एक फार नाही पण 100 वर्षापूर्वी असं होतं का मानवाचं आरोग्य? 200 वर्षापूर्वी मानवाचं आरोग्य होतं का? अगदी आपल्याला जसं आपलं आराध्य दैवत आहे शिवाजी महाराजांचं, छत्रपती शिवाजी महाराज यांनी ज्या वेळेस लढाया केल्या त्या काळामध्ये कशी मानवाचं आरोग्य होतं, तर इतकी दुरावस्था मानवाच्या आरोग्यामध्ये गेल्या 50 ते 60 वर्षामध्ये जास्त झालेली आहे. मग असा विचार करता आंतरराष्ट्रीय स्तरावर द चायना स्टडी नावाचा एक डॉक्टर टी. कोलिन कॅम्बल आणि त्यांचा चिरंजीव डॉक्टर थॉमस कॅम्बेल यांनी सलग 20 वर्ष रिसर्च केला. 8,000 प्रकारचे लाईफस्टाईल, डिसीज अँड या सगळ्या गोष्टींचे सेल सॅम्पल्स घेतले. चायनामधल्या जवळपास 63 काउंटीज मध्ये याचा स्टडी झाला आणि प्रत्येक देशामधल्या किमान 100 माणसांवर याचा प्रयोग केला. 20 वर्ष तो रिसर्च झाला आणि अमेरिकेमध्ये पहिलं पुस्तक 2005 साली द चायना स्टडी हे पब्लिश झालं. जगातला एक वेगळा असा न्यूट्रिशनवर संशोधन झालेला हा एक पुस्तक आहे. जवळपास 400 ते 450 पानांचं पुस्तक 2005 साली पब्लिश झालं. 2013 पर्यंत त्याच्या 1 मिलियन कॉपीज त्याच्या वितरित झाल्या होत्या. जगातल्या 18 देशांमध्ये ते पुस्तक प्रकाशित झालं. 2016 साली त्याची दुसरी एडिशन प्रकाशित झाली. हा जो काही आहार हेच औषध आहे हे 2005 नंतर जगाला कळलं की मानवाचं आरोग्य हे फक्त आणि फक्त आहारावरच टिकून शकतं, की आहारावरच ते चांगलं राहू शकतं. या संकल्पना जेव्हा त्या पुस्तक वाचण्यातून ज्या वेळेस आपण बघत गेलो त्याच्यातले
तीन प्रामुख्याने जे मुद्दे होते ते मुद्दे आहारामधले काय होते की याचा जो बेस होता तो होल फूड प्लांट बेस्ड डाएट हा बेस याचा होता. म्हणजे प्लांट बेस्ड डाएट जे आहे ते मानवाने जर आहार ग्रहण केलं तर मानवाचं आरोग्य अतिशय उत्कृष्टपणे राहू शकतं. आणि त्याच्यातले काही मुद्दे आहेत की जे मुद्दे 2-3च फक्त मी सारांश म्हणून सांगतो की ॲनिमल प्रोटीन जर मानवाने जास्त कंझ्युम केलं तर मानवाचं आरोग्य हे ढासळत जातं. आणि त्यानंतर विटॅमिन सी आणि बीटा कॅरोटीन कशातून मिळतं? लिफी व्हेजिटेबल्स मधून मिळतं. मँगोज असे काही निवडक फळं आहेत अशा याच्यामधून बीटा कॅरोटीन आणि विटॅमिन सी आपल्या सिट्रस व्हरायटीज म्हणजे संत्रा, मोसंबी, या फळांमधून मिळतं. याचा जर आपण आहारामध्ये इंटेक वाढवला तर आपण कॅन्सर पासून वाचू शकतो. त्यानंतर के फॅक्टर एक नाव आपल्या भारतामध्ये जर आपण विचार केला तर कॅन्सर आणि हृदयविकार हे अतिशय फोफावले. म्हणून मी ही दोनच आजारांची सारांश फक्त सांगतो. जसं कॅन्सर करता विटॅमिन सी आणि बीटा कॅरोटीनचा आहारामध्ये समावेश वाढवला तर आपण कुठल्याही कॅन्सरवर मात करू शकतो. तसंच हार्ट डिसीजच्या बाबतीमध्ये सुद्धा जर के फॅक्टर आपण वाढवला आहारामध्ये तर आपण हार्टच्या सगळ्या आजारावर मात करू शकतो. के फॅक्टर म्हणजे काय? पोटॅशियमचा आहारामध्ये वापर वाढवणे आणि सोडियमचा आहार कमी करणे. पोटॅशियम युक्त फळं वाढवणी, फळं आणि पालेभाज्या आणि सोडियम ज्याच्यामध्ये आहेत त्यांचा आहारामध्ये कमी करणे, हे दोन मूळ आजार जे महत्वाचे आपल्या भारतीय विशिष्ट नागरिकांमध्ये आढळतात. या दोन आजारांवर जर या दोन गोष्टीवर काम केलं आपण तर निश्चितपणे आपण जे सध्या जो गंभीर एक प्रचंड असा कॅन्सरचा एक वेळखा आपल्या देशाला वेढला गेलेला आहे, या दोन बेसिक तत्वावर जर आपण काम केलं तर निश्चितपणे आपण याच्यावर या सर्व आजारांवर मात करू शकतो. 2005 पासून जो सुरू झालेला हा रिसर्च पेपर हळूहळू करत आज रोजी जेव्हा चायनाच्या सायंटिस्टला हे लक्षात आलं की ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या सहकार्याने हा रिसर्च पेपर झालेला होता, तर त्यांनी त्यावेळेस विचार केला की हे कसं कुठेतरी काहीतरी होत आहे. म्हणून जगामध्ये ब्लू झोन्स आहेत काही, ते ब्लू झोन्स मध्ये मानवाचं आरोग्य किमान 100 वर्ष आहे. ते काही ब्लू झोन जापानमध्ये आहे, कॅलिफोर्नियामध्ये आहे, इटलीमध्ये आहे. आपल्या भारताचं अनुषंगाने जर आपण बोलायला गेलं तर उत्तराखंडमध्ये कुमायूं जमात जी आहे ती, आणि अरुणाचल प्रदेशमध्ये पण एक अपाती नावाची एक जमात आहे की त्यांचं आयुष्य 100 वर्ष ते जगतात. काय कन्सेप्ट आहे ब्ल्यू झोन? नेमकं काय, कशाला आपण ब्ल्यू झोन हा असा आहे की ज्या देशांमध्ये किंवा त्या तिथल्या लोकांमध्ये आरोग्य हे 100 वर्ष त्यांचं कुठल्या प्रकारचं औषध नाही, कुठल्या प्रकारची ते निसर्गाच्या सानिध्यात राहत. थोडक्यात ब्लू झोन म्हणजे काय की निसर्गाच्या सानिध्यात राहणे, निसर्गाप्रमाणे वागणे, निसर्ग सांगेल त्या पद्धतीने आचरण करणे. जसं आपण बघा प्राण्यांची जर आपण तुलना केली तर कोणत्याच प्राण्याला कधीच आजार झालेला नाही. कोणत्या प्राण्याला आपण डायबिटीस झालेला ऐकलंय, हार्ट अटॅक आलाय, पॅरालिसिस झालाय की नाही? का की तो निसर्गाचे सगळे नियम 5च्या 5 तत्व पाळतो. ती तत्व त्या ब्लू झोन एरिया आहेत त्या ब्लू झोन एरियामध्ये पाळली जातात. म्हणून त्यांना ब्लू झोन एरियामध्ये, जसं मी आपल्या भारताच्या अनुषंगाने जर म्हटलं, अरुणाचल प्रदेशमध्ये एक जात आहे, त्यानंतर उत्तराखंडमध्ये कुमायून आहे, आणि काश्मीरमध्ये हुंजा नावाची एक जमात. ही लोक निसर्गाप्रमाणे जगतात, निसर्गाप्रमाणे वागतात, म्हणून त्यांना ते लाईफ मिळतं. आणि मग ह्या सायंटिस्ट लोकांनी लक्षात आलं की ही लोक काय करतात, नेमकं कशी जगतात, कसं त्यांचं 100 वर्ष आयुष्य जगतात. तर हे जेव्हा बघण्यात आलं त्यावेळेस लक्षात आलं की होल फूड प्लांट बेस्ड डायट हेच मानवाला क्रांतीकडे घेऊन जाणार आहे आरोग्याच्या. आपण बोलताना म्हटलात की अॅनिमल प्रोटीन हे घातक आहे, हे कशा पद्धतीनं आपल्याला श्रोत्यांना सांगता येतील? जसं मी सांगत होतो की 2010-11 नंतर आपल्या भारतामध्ये डॉक्टर विश्वरूपराय चौधरी या इंजिनियरने, हे स्वतः मेकॅनिकल इंजिनियर आहेत, आणि त्यांनी ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केला आणि त्यांनी काही एक सूत्र आणली. ज्या सूत्राचा आधार हाच होता की प्लांट बेस्ड डाएट. त्याला त्यांनी नाव दिलं की DIP डाएट, डिसिप्लिन्ड अँड इंटेलिजंट पीपल्स डाएट, आणि एक आहे VIP डाएट, व्हेरी इम्पॉर्टंट पर्सन्स डाएट. त्यांनी जेव्हा हे सगळं बघितलं तर त्यांनी 2 जमातीचं उदाहरण दिलं. एक आहे जारावास नावाची कम्युनिटी आहे, ती जारावास कम्युनिटी जी अंदमान निकोबार मध्ये आहे, आणि एक आहे जी संपूर्णपणे अतिशय सुदृढ अशी कम्युनिटी. आणि जगाच्या पाठीवर कुवेत असा एक देश आहे की जो सगळ्यात जास्त आजारपण येते, सगळ्यात जास्त रोगी माणसं जी सापडतात ते कुवेतमध्ये. या दोन्ही तिथल्या मानवाचा डॉक्टर विश्वरूपराय चौधरी यांनी अभ्यास केला. त्यांनी त्याचं नेमकं कारण काय ती शोधली, आणि मग त्यांनी हा DIP डाएट आणि VIP डाएट हा फॉर्म्युला बाजारामध्ये किंवा लोकांमध्ये आणला. VIP डाएट मध्ये काय नेमकं, DIP डाएट काय आणि VIP डाएट नेमकं काय काय? VIP डाएट म्हणजे जसं VIP पर्सन्स असतात त्यांना कुठले नियम लागू होत नाही, कुठल्या प्रकारचे शासकीय सगळ्या माफी असतील, हे सगळ्या गोष्टी असतात त्यांना, म्हणून त्यांना VIP म्हणतात. ॲनिमल प्रोटीन किंवा ॲनिमल फूड आणि इंडस्ट्री
मेड फूड दीज आर कॉल्ड एज व्हीआयपी डाएट. आणि डीआयपी डाएट म्हणजे फ्रुट्स अँड व्हेजिटेबल. एक उदाहरण सांगतो आपल्याला की ड्रायव्हर, एक गाडी आहे, तिला जर ड्रायव्हर असेल तर ती गाडी व्यवस्थित रोड पार करत, आणि एक बिगर ड्रायव्हरची गाडी असेल तर ती रस्त्यात ऍक्सिडेंट करत चाल. मग ज्यावेळेस आपण डीआयपी डाएट म्हणतो, डिसिप्लिन अँड इंटेलिजंट पीपल्स डाएट, एक कुठलंही फळ घ्या, त्याचं तुम्ही ज्यूस करा, आणि मायक्रोस्कोप खाली जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला असे किडे दिसतात. ऍक्च्युली दीज आर द एन्झाईम्स. ते एन्झाईम्स असतात त्या फ्रूटचे, आणि ते जे एन्झाईम्स असतात ती त्या फळाची ड्रायव्हर्स असतात. आणि मानवाच्या आरोग्य शरीरामध्ये इन्क्रेटिन नावाचा एक हार्मोन असतो की जो ट्रॅफिक पोलीस म्हणून काम करतो. आणि जेव्हा एखादी गाडी सिग्नलला येते, सिग्नल आल्यानंतर आपण बघतो की ट्रॅफिक पोलीस सांगतो उजवीकडे जा, डावीकडे, तो त्याची हातवारी करत असतो इकडे. तसा ज्यावेळेस मी एखादं फळ खातो, ते फळ खाल्ल्यानंतर त्याच्यामध्ये जे एन्झाईम्स आहेत त्या एन्झाईम्सला कुठल्या दिशेला काय गेलं पाहिजे, ब्लड मध्ये काय गेलं पाहिजे, लिव्हरकडे काय गेलं, हा जो इन्क्रेटिन नावाचा हार्मोन आहे तो ती दिशा देतो, आणि त्या ठिकाणी त्या अवयवाला कसली गरज आहे ती गरजाचं नियोजन तो इन्क्रेटिन नावाचा हार्मोन करत असतो. पण ते लाईव्ह एन्झाईम्स त्या फ्रूट मध्ये असतात. आता ज्यावेळेस मी इंडस्ट्रियल पॅक फूड किंवा अॅनिमल फूड घेतो, ते ड्रायव्हरलेस इन्स्ट्रुमेंट असतं. म्हणजे उदाहरण घेऊया आपण टोमॅटो. मी कच्चा टोमॅटो खाल्ला, कच्चा म्हणण्यापेक्षा पिकलेला, त्याला आपण कच्चा म्हणतो का की त्याला आपण शिजवत नाही. ऍक्च्युली तो शेतातून पिकलेला होऊन आलेला. तर तो टोमॅटो जर मी खाल्ला तर त्याच्यात लाईव्ह एन्झाईम्स मला मिळतील. त्या लाईव्ह एन्झाईम्स मिळाल्यानंतर मला त्याच्यामध्ये जे काही कार्बोहायड्रेट, फॅट जे काय असेल ते सगळं माझ्या शरीराला मिळेल. तर मी काय करतोय, तोच टोमॅटोला तडका शिरतोय मस्त की भातो. जेवढे ड्रायव्हर्स असतील त्याच्यामध्ये सगळ्या ड्रायव्हरांना मारून, आणि मग मी टोमॅटोची भाजी खातो. आणि मग मी स्वतःचं समाधान असं करून घेतो की मी टोमॅटोमध्ये जे काही असेल सत्व ती सगळी मला मिळतात. परंतु तो एकदम चुकीचा. ड्रायव्हरलेस गाडी आहे ती व्हीआयपी डाएट म्हणून. मग त्या व्हीआयपी डाएट आणि डीआयपी डाएट मध्ये जसं अजून एक उदाहरण घेऊयात की कोल्ड्रिंक आहे. कोल्ड्रिंक, 1 लिटर कोल्ड्रिंक जर आपण उकळलं तर तिथे ते उकळल्यानंतर पाणी सगळं निघून जाताना एक टार तयार होतं, डांबर. हे झालं व्हीआयपी डाएट. त्याच्या बदल्यामध्ये तुम्ही कोकोनट वॉटर घ्या, ते झालं डीआयपी डाएट. मग अॅनिमल प्रोटीन मध्ये वर जेव्हा आपण व्हीआयपी डाएट मध्ये येतो, अॅनिमल प्रोटीन म्हणजे काय की डेअरी प्रोडक्ट्स. कुठल्याही जनावरांचं, गाय असेल, म्हैस असेल आणि शेळी, बकरी असेल, याचं दूध आपण जनरली गाईचं दूध जास्त आहार. अॅनिमल प्रोटीन मध्ये गाईच्या दुधामध्ये किंवा म्हशीच्या दुधामध्ये केसिन असतं, आणि दुसरा जो अॅनिमल प्रोटीनचा सोर्स जो आहे तो मीठ, मांस असतो. मांसामध्ये 3 प्रकारचे प्रोटीन्स असतात. हे 100% सत्य आहे की गाईच्या दुधामध्ये कॅल्शियम चांगलं आहे, भरपूर प्रमाणात आहे, ते नक्कीच आहे. पण माझ्या पुढे प्रश्न असा येतो की हे जे प्रोटीन्स आहेत ह्यांची जी हॉर्मोन लेवल म्हणा किंवा त्याचा जो स्पीड असतो, ग्रोथचा स्पीड असतो, तो खूप प्रचंड असतो. आणि मानवाच्या मातेचं जे दूध असतं त्याच्यामध्ये जे प्रोटीन असतं त्याची ग्रोथची स्पीड जो असतो, ग्रोथ हार्मोन, तो खूप कमी स्पीडचं असतं. एक उदाहरण म्हणून सांगतो, जर हा 20 किलोमीटर प्रति तासाचं वाहन असेल तर जे काही जनावर, कुठलंही जनावर असेल त्याचं जे दूध असेल त्याचं 100 किलोमीटर प्रति तासाचं स्पीड असतो. बघा, एकाच वेळेस जर एका मातेने बाळाला जन्म दिला आणि एका गायीने एका कालवडीला जन्म दिला तर ते कालवड 1 वर्षानंतर जर आपण बघितलं त्याची ग्रोथ किती होते, आपला बालक मानवाचा किती होतो, तर त्या मातेच्या दुधामध्ये जे कॅल्शियम आहे त्याचा जो स्पीड आहे तो त्या बालकाला सुटे. सो कुठल्याही जनावराचं जे दूध असेल ते त्याच्या बालकाला सूट आहे, कारण त्याचा प्रवास 20 ते 25 वर्षात जास्तीत जास्त. 20-25 वर्षानंतर त्याला या लोकातून जायचे. मानवाला 100 वर्ष जगायचं, म्हणून त्याचा स्पीड जो आहे तो कमी. हे म्हणजे कसं झालं माहिती का की माझ्याकडे मोटरसायकल आहे आणि मी असा विचार करतो की मला स्पीडने जायचंय, तर मी विमानाचं इंधन त्या पेट्रोलच्या टाकीमध्ये. सर हे चालेल का मला सांगा. विमानाचं इंधन जरी ते खूप उच्च दर्जाचं क्वालिटी असतं पण त्याचं स्पीड, ते जे इंधन आहे ते इंधन त्या इंजिनला सूट होईल असं तयार केलेलं आहे. तसं माझी जी डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे तिला जे सूट होणारं दूध आहे ते माझ्याच मातेचं आहे. दुसऱ्या जगामध्ये कुठलाही प्राणी दुसऱ्याच्या मातेचं दूध नाही, मानव सोडून. या दुधामुळे होतंय काय की जे कॅल्शियम आहे ते डायजेस्टिबल फॉर्म मध्ये नाही. कॅल्शियम आहे, सायन्स चुकीचं नाहीये, कॅल्शियम नक्की आहे त्याच्यामध्ये, पण ते डायजेस्टिबल फॉर्म मध्ये नाही. आता मी जर पॅथॉलॉजिकली डिस्कशन करायला गेलं तर सगळ्यात जास्त कॅल्शियम नखामध्ये. मग मी नख खायचं का माझ्या कॅल्शियमच्या डिफिशियन्सी करता? सगळ्यात जास्त प्रोटीन्स तर केसांमध्ये आहे, मग मी केस खायते का प्रोटीनचं माझ्या शरीरामध्ये? सगळ्यात जास्त कार्बोहायड्रेट्स लाकडामध्ये आहे, मग माझ्या कार्बोहायड्रेट्स माझा भू भागण्याकरता मी लाकूड खायचं का? नाही, मला असं खायचंय की जे डायजेस्टिबल फॉर्म मध्ये आहे माझ्या डायजेस्टिव्ह सिस्टीमच्या. त्याच्यामुळे मांसाहार असेल किंवा हे कुठल्याही गाय असेल, म्हैस असेल, शेळी असेल यांचं दूध
माझ्या मानवाकरता नाहीये. आपण जर बघितलं तर कृष्णाला माखण चोर म्हणतात, दूध चोर, दुधावर प्रक्रिया केलेलं दही, ताक, तूप हे औषध आहे. तक्रमचा उल्लेख आयुर्वेदामध्ये. तक्रम म्हणजे ताक उन्हाळ्यामध्ये अवश्य घेतो आपण, ते योग्य आहे, ते मानवाच्या आरोग्याला हितकारक आहे. देशी गाईचं तूप हे सुद्धा मानवाच्या आरोग्याला निश्चितपणे हितकारक. दूध याच्यामधून जो अॅनिमल प्रोटीन जातो, हा अॅनिमल प्रोटीन जेव्हा मी दूध पितो, ती जी केसिन, इट्स अ चेन ऑफ अमायनो ऍसिड्स बेसिकली, आणि माझ्या डायजेस्टिव्ह सिस्टीमला ते जेव्हा दूध आतमध्ये जातं तर ती चेन ब्रेक होत, अमिनो ऍसिड्स प्रोटीन ब्रेक न झाल्यामुळे ती काय होते, कुठेतरी डिपॉझिट होतं, आणि मग हळूहळू काय होतं, एक दिवस असा येतो की माझ्या शरीरामध्ये इन्शुलिन निर्मिती बंद, आणि मग डायबिटीज कडे माझा प्रवास सुरू. डायबिटीजचा सोर्स या ठिकाणी सुरू होतो. आणि जर आपल्याला मागे पण मी जसं सांगितलं होतं की न्यूझीलंडचे एक सायंटिस्ट आहे, ज्यांनी 20-25 वर्षापूर्वी डेव्हिल्स इन द मिल्क नावाचं पुस्तक, एक रिसर्च तयार केलं. युरोपच्या लहान लहान बालकांमध्ये डायबिटीजचं प्रमाण वाढलं होतं, त्यांनी डेव्हिल्स इन द मिल्क नावाचा एक रिसर्च पेपर पब्लिश केला. त्याच्यामध्ये सुद्धा याचा उल्लेख आहे. म्हणून जरी आपलं सगळ्यात जास्त दूध उत्पादक आपण आता करत असलो, 2 नंबरचे वगैरे दूध उत्पादक आहोत, पण कंझ्युम करण्यामध्ये आपण जगात एक, जे सगळ्यात जास्त दूध उत्पादन करतात त्या देशांमध्ये मानव दूध पित नाही. भारत किंवा आशिया खंडामधले अजून 1-2 देश आहेत जिथे मनुष्य प्राणी हा इतर प्राण्यांचं दूध पित. कदाचित असं म्हटलं जातं की डायबिटीस कॅपिटल ऑफ वर्ल्ड जी भारत आहे, किंवा हार्ट डिसीज सगळ्यात जास्त जे भारतात आहे, त्याचं जी काही कारणं आहेत अजून, त्यापैकी एक कारण हे दूध इतर प्राण्यांचं असू शकतं किंवा आहे, असं काही अंशी सिद्ध पण झालेलं आहे, जे द चायना स्टडीनी प्रूव्ह करून दिलेलं आहे. म्हणून शक्यतो हा जो VIP डाएट जो याच्यामध्ये दूध, दुग्धजन्य पदार्थ, पनीरचा उल्लेख आयुर्वेदामध्ये नाहीच आहे, पण आजकाल आपण पनीर, आपण सोशल मीडिया कुठल्याही हॉटेलमध्ये गेलं तर पनीर शिवाय कोणती भाजी मिळत नाही, आणि लहान मुलांचं तर ते आवडतं खाद्य आहे. काय केलं पाहिजे पनीरच्या बाबतीत, काय मत? आता पनीर जो आहे ना, त्याचा साधारणतः आहारामध्ये वापर वाढवण्याकरता असं सांगितलं जातं की शाकाहारी लोकांमध्ये B12 ची डिफिशियन्सी असते, म्हणून तुम्ही पनीरचा आहारामध्ये वापर करा, जे शाकाहारी असेल त्यांनी. किंवा दुसरा ऑप्शन दिला जातो की तुम्ही मांसाहार. आता मांसाहार करा म्हणजे काय की मटन, चिकन. बघा, जो शेळी किंवा बोकड याचं जे मटन आपण खातो, ते का खायला सांगतात की त्याच्यामध्ये ते खाल्लं की B12 ची डिफिशियन्सी तुमची कमी होईल, म्हणजे B12 वाढेल शरीरात, नाही का? मग आता माझा प्रश्न असा आहे, शेळी किंवा बोकड हा तर 100% शाकाहारी प्राणी, मग त्याच्या शरीरात B12 कसं वाढलं? जे तुम्ही खायला सांगता की त्याचे शरीर उकडून खा म्हणजे तुमचं B12 वाढेल ना, पण तो तर संपूर्णतः शाकाहारी प्राणी आहे, मग कसं B12 वाढेल? म्हणजे ते काय मलाही आजपर्यंत न उलगडलेलं कोड, आणि कदाचित म्हणूनच ते पनीर पण खा, पनीरमध्ये पण तुम्हाला B12 वाढेल असं सांगितलं जातं. लॉजिकली मला पटत नाही, सायंटिफिकली पण ते पटत नाही, कारण शाकाहारी, संपूर्णतः शाकाहारी, शेळी बोकडा संपूर्णतः शाकाहारी प्राणी आहे, त्याचं मटण खाणं आणि मग B12 वाढेल मला माहित. पण खरं B12 का वाढतं त्या शेळी बोकडे, तर ते हिरवा चारा, लिफी व्हेजिटेबल्स. जसं मी सांगितलं की द चायना स्टडीमध्ये जे 2 मेजर सिग्निफिकंट रिझल्ट आलेले आहेत आपल्या अनुषंगाने भारतीयांच्या, की व्हिटॅमिन C आणि लिफी व्हेजिटेबल्सचा जास्तीत जास्त आहारात वापर केला तर तुम्ही कॅन्सर्सवर पण मात. म्हणून ही जेवढी शाकाहारी, मला सांगा, जेवढे ताकदवर प्राणी आहे हे सगळे शाकाहारी, संपूर्ण. हत्ती, घोडा, बैल, गाढव, एक तरी मांसाहारी प्राणी आहे ताकदवर. सगळे चपळ प्राणी, हिरण, काळवीट, शेळी, हे चपळ प्राणी संपूर्णतः शाकाहारी. मग ताकदवर प्राणी शाकाहारी, चपळ प्राणी शाकाहारी, मग मांसाहाराचं समर्थन का कशा करतात? आता आम्ही कोविडच्या काळामध्ये जेव्हा काम करत होतो, कोविडच्या काळामध्ये पण अनेक वारकरी संप्रदायाच्या लोकांना अक्षरशः सूप खा, अंडी खा, सायन्स इज परफेक्ट, मांसाहारामध्ये ताकद आहे, दुधामध्ये ताकद आहे, पण ते मला पचेल, माझ्या करता योग्य आहे का? नाही. जसं मी आता उदाहरण दिलं, विमानाचं इंधन माझ्या गाडीला नाही उपयोग, तसंच आहे ते. ह्या गोष्टी मांसाहाराचा मानवाला अजिबात गरज, दुधाची मानवाला गरज नाही. मानवाला जर वयाच्या 50 मध्ये 40 मध्ये दुधाची जर गरज असतं, निसर्गाने मातेला दूध ठेवलं असतं. अगदी. मला सांगा, आपण बालक जसं जसं मोठा होतो तसं तसं त्याला सांगितलं जातं की आता दुधाचे दात पडले, नवीन दात. दुधाचे दात पडले म्हणजे काय? निसर्ग सांगते तुला दुधाची पूर्ण आयुष्यभराचा कोटा पूर्ण झालाय मातेकडून, आता तुला दुधाची गरज नाही, तू आता खायला सुरुवात. म्हणून आपण तो दुधाचे दात पडले त्याला रोज दात यायला लागतात, मग आपण पेज दे वगैरे. म्हणून दूध हे इतर प्राण्याचं दूध हे निश्चित वर्ज्य आहे मानवाला, हेच अॅनिमल प्रोटीन वर्ज्य आहे. म्हणून तेव्हा आपला विषय सुरू आहे आहार हेच औषध, आणि आपल्याशी संवाद साधत आहेत इंजिनियर अविनाश साबरे सर, अध्यक्ष रोटरी क्लब ऑफ राहुरी सेंट्रल. या ठिकाणी ते प्रभावीपणे कार्यरत आहेत आणि एक निसर्ग उपचार तज्ञ म्हणून देखील आपल्याला कार्यरत, आणि अतिशय चांगल्या पद्धतीने सांगितलेलं आहे की त्यांनी फूड इज द मेडिसिन
मेडिसिन आणि मेडिसिन इज द फूड हे नेमकी आपली गल्लत काय होते याच्याविषयी सविस्तर आपल्याला सांगत आहेत. साबळे साहेब, या ठिकाणी आता आपली मुलाखत ऐकल्यानंतर बऱ्याच लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होईल की नेमकं आपण काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, या दृष्टिकोनातून कोणता आहार घेतला पाहिजे, कोणता आहार नाही घेतला पाहिजे हे आपण सविस्तर सांगतच आहात. काय पुढे अजून सांगता? तर जेव्हा हा प्रश्न येतो दुधाचा ना, हा खूप मोठा वादाचा विषय होतो पुढे जाऊन. मग तुम्ही दूध नाही म्हणता, मग आमच्या तर शाळेतली मुलं लहान लहान मुलं सकाळी दूध पिऊनच जातात. आम्हाला डॉक्टर लोक सांगतात की तुमची दुधाची गरज कॅल्शियमची गरज दुधाने भागवली जाईल वगैरे वगैरे. ते तर मी सांगितलं तुम्हाला की कॅल्शियम कुठल्याही इतर प्राण्याच्या दुधामधलं कॅल्शियम पचतच नाही आपल्याला. कॅल्शियम करता फ्रुट्स व्हेजिटेबल्स भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे. मग लहान मुलांना काय द्यावं? प्रत्येक घरामध्ये त्यांनी नट मिल्क तयार करावं. नट मिल्क म्हणजे काय, 7 ते 8 बदाम असतील, काजू असतील, हे भिजत घालावे 6 तास. दुसऱ्या दिवशी ते काढावे, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकावं. एखादं केळ म्हणा, सफरचंद म्हणा, का चिक्कू, जी गरवाली फळं असतात ती त्याच्यात मिक्स करावी मिक्सरमध्ये. आणि एक 30-40 ml जरी तुम्हाला तो नट मिल्क तयार झाला ना, तरी तुमच्या तथाकथित 1 ग्लास दुधापेक्षा भारी आहे. हे नट मिल्क तुम्ही लहान मुलांना द्यायला ते जेव्हा सुरुवात केलं ना की तुम्हाला जाणवेल. आणि आम्ही आणि आमचे डॉक्टर बिश्वराव चौधरी आम्ही चॅलेंज करतो की तुम्ही घरामध्ये 15 दिवस दूध बंद करून पहा. दूध आणि दुग्धजन्य पदार्थ बंद करा. मी परत सांगतो, ताक, दही, तूप हे औषध आहे. आम्ही म्हणतो दूध, पनीर, डेअरी प्रॉडक्ट, इतर जे आईस्क्रीम वगैरे हे सगळे बंद करा. दूध चहाच्या माध्यमातून, कुठल्याच माध्यमातून दूध घेऊन 15 दिवस दूध बंद करा. तुम्हालाच तुमच्या शरीरामध्ये बदल जाणवेल. अगदी सिंपल आहे. आणि हे आज आपण नाही सांगत आहे, द चायना स्टडीने ते प्रूव्ह करून दिले. याचं एक ताजं उदाहरण आहे. 2004-5 सालीचं एक बिल क्लिंटन जे प्रेसिडेंट होता अमेरिका, त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर अवेलेबल आहे. मी आपल्याला पण तो शेअर करेल की बिल क्लिंटन प्रेसिडेंट यांचा 1 वेळा बायपास सर्जरी झाली, 1 वेळा लंगची सर्जरी झाली, 2 वेळा त्याच्या आधी एन्जिओप्लास्टी झाली होती, पण त्यांना कुठेही आराम मिळत. मग त्यांना हे द चायना स्टडीचं हे जेव्हा गेलं, प्लांट बेस्ड डाएट त्यांनी पूर्णपणे फॉलो केलं. 2018 सालचा त्यांचा व्हिडिओ आहे की नाऊ हे ते प्रेसिडेंट असतानाचे जेवढे उमेदीचे होते त्याच्यापेक्षाही जास्त ते उमेदीने आज काम करत आहेत. सर, हा प्लांट बेस्ड डाएट जो आहे ना, यालाच डॉक्टर बिश्वराव चौधरी सरांनी DIP डाएट म्हटलेलं, डिसिप्लिन अँड इंटेलिजन्स पीपल्स डाएट. सर, या ठिकाणी पुन्हा एक आपली मुलाखत ऐकल्यानंतर अजून ग्रामीण भागामध्ये रेडिओ फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून अनेक शेतकरी बांधव देखील ऐकत असतील. आणि पूर्वीच्या काळी दूध आणि दुग्धजन्य पदार्थ खाऊन 100 वर्ष आयुष्य जगणारे सुद्धा आपले काही पूर्वज होते. त्या काळामध्ये हा कन्सेप्ट नव्हता. आणि मग आता हा असा येतोय, याच्यावरती नेमकंच काय, कशा पद्धतीनं आपण? त्या काळच्या ज्या दूध दुभते जनावर होती ना, ती निसर्गाने दिलेली जनावर. आत्ताची जी प्राणी आहेत ना, ही मानव निर्मित. आणि त्या काळी असं म्हटलं जायचं की आईचं दूध आणि गाईचं दूध सारखंच आहे. तर नक्कीच त्याच मुद्द्यावर मी येणार होतो की मानव निर्मित गाय, जसं मानव निर्मित खाद्यपदार्थ आणि निसर्ग निर्मित खाद्यपदार्थ याच्यात फरक आहे, तसंच मानव निर्मित जी गाय आहे आणि निसर्गाने दिलेली, आणि ह्या दोन्ही गायांमधला फरक. म्हणून पूर्वीच्या काळी दूध दुभतं भरपूर होतं. दूध भाकरी वगैरे सगळं आहारात असायचं. पण त्याच बरोबर तितक्याच प्रमाणामध्ये तूप असायचं, ताक असायचं, दही असायचं. कदाचित असं, आता याच्यावर संशोधन झाले की नाही माहित नाही, पण कदाचित ही जी औषधं होती, तूप, ताक आणि दही, ह्याच्यामुळे मानवाचं आरोग्य निश्चित चांगलं झालं असेल. पण कदाचित क्रेडिट दूध घेऊन गेलं असावं. पण नेमकं आता काय केलं नाही पाहिजे? आता मी जसं म्हणालो की आजकालच्या जमान्यामध्ये जे काही दूध उपलब्ध आहे बाजारामध्ये, हे नाही त्या प्रतीचं की जे मातेच्या दुधासमान असेल. एक दुसरी गोष्ट जो मिथ्या आहे, कॅल्शियमची कमतरता भरून काढण्याकरता दूध प्या, गरज नाही. मी जसं सांगितलं की नट मिल्क घ्या आणि DIP डाएटवर या. DIP डाएट म्हणजे काय, डिसिप्लिन इंटेलिजन्स पीपल्स डाएट, म्हणजे की तुमच्या आहाराच्या कमीत कमी 50% आहार हा लाईव्ह फूड असेल. लाईव्ह फूड म्हणजे काय, जसं मी उदाहरण दिलं की जे निसर्गाने दिलेलं आहे ते जसं तसं मानवानी आहार. जेव्हा ते फळ पिकतं तेव्हा ते पिकतं म्हणजे काय की ते खाण्यालायक झालेलं असतं, त्याच्यावर परत प्रक्रिया करण्याची गरज नाही. काही गोष्टीमध्ये ती गरजेची असते, काही फळांमध्ये ती गरजेची आहे, काही पालेभाज्यांमध्ये ती गरजेची आहे. आता मी जसं आमचा DIP डाएटचा जो द चायना स्टडीच्या अनुषंगाने जो फॉर्म्युला डॉक्टर सरांनी, BRC सरांनी तयार केला, तो असं सांगतो की समजा माझं 70 किलो वजन आहे. मी सकाळी उठल्यानंतर, माझं दैनंदिन प्रातःविधी उरकल्यानंतर 12 वाजेच्या आत
माझं वजन 70 किलो गृहीत धरून मी किमान 700 ग्रॅम 4 प्रकारचे रिजनल अँड सीझनल फळं खायची. रिजनल आणि सीझनल रिजनल अँड सीझनल जे की स्वस्त असतात, ज्या त्या सीझन मध्ये उपलब्ध असणारीच फळं तीच खायची असतात. कारण निसर्गाने ज्या सीझन, बोरांचा एक सीझन आहे, द्राक्षाचा सीझन आहे, आंब्याचा सीझन आहे. निसर्गाला जर 12 महिने आंबे द्यायचे असतात तर आंब्याला 12 महिने फळं दिली असतील. पेशंट आजारी असेल, एखाद्या हॉस्पिटलमध्ये बघायचं असेल की आपण सफरचंद घेऊन जातो, वर्षभर सफरचंद मिळतात, तर असं न करता ज्या त्या सीझन मधली फळं घेणं गरजेचं आहे. रिजनल अँड सीझनल किमान 700 ग्रॅम 70 किलोच्या वजनाच्या व्यक्तीच्या अनुषंगाने मी बोलतो. 700 ग्रॅम किमान. त्याच्या आत खाल्लं तर ते फळं असेल, फक्त आहार असेल. पण तुम्ही 700 ग्रॅम आणि वरती खाल्लं तर ते मेडिसिन मध्ये कन्वर्ट. आणि 4 शक्यतो कलर 4 वेगवेगळ्या प्रकारचे आहार म्हणजे फळांमध्ये असले. जसं आपण सिग्नलला बघतो लाल, पिवळा आणि हिरवा. लाल प्रकारची फळं मिळतात, पिवळ्या प्रकारची गर असलेली फळं, हिरव्या प्रकारची गर असलेली पण फळं मिळतात. हिरवा प्रकार म्हणजे पालेभाज्याचं स्वरूप आपण समजूया. सर त्या प्रकारची फळं त्या कलर कोडिंगचे विटॅमिन्स आपल्या शरीरामध्ये जातात. त्या प्रकारचे कॅल्शियम असेल त्याच्यामध्ये, काही इतर गोष्टी असतील, त्या सगळ्या त्याच्यामध्ये त्या प्रत्येक फळामध्ये, त्या प्रत्येक भाजीपाल्यामध्ये येतात. सो 12 वाजेपर्यंत तुम्ही तुमच्या वजनाच्या 10 टाइम्स म्हणजे 70 किलो असेल तर 700 ग्रॅम, परत सांगेल, एवढं तुम्ही 12 वाजेपर्यंत फळं घ्यायचे. कुठले दूध, चहा, कॉफी काहीच नाही. आता प्रश्न असा येतो की सर आता चहाची तर आम्हाला सवय आहे, मग आम्ही कोरा चहा घेऊयात का, कोरी कॉफी घेऊयात, असं मागितलं जातं. तर चहा आणि कॉफी ही इंग्रजांनी दिलेली आपल्याला देणगी. त्याचं कारण काय होतं की युरोपियन कंट्रीज हे जी लोक आहेत ना तिकडची, यांचा बीपी लो असतो. आणि ते जेव्हा आपल्याकडे आपल्या सब कॉन्टिनेंटमध्ये आले, आपलं जे समशीतोष्ण कटिबंधामध्ये आहोत आपण, तर आपल्याकडच्या लोकांची बीपी ॲज कम्पेअर टू जास्त असते. आणि ती लोक लो बीपीचे होते. त्यांना कोप होण्याकरता त्यांनी चहा आणि कॉफी आणली. म्हणजे आम्ही बऱ्याच वेळा सजेस्ट पण करतो की ज्याला लो बीपीचा त्रास असेल ना, त्यांनी दिवसातून एकदा कोरी कॉफी प्यायची, विदाऊट मिल्क, विदाऊट शुगर. तुमचं बीपी नॉर्मल. तसंच चहाचं पण होतं, कोरा चहा. ती लोक दुधाचा चहा, दुधाची कॉफी पित नव्हती. दूध आणि साखर आपण ऍड केली त्याच्यात. सो त्यांच्या दृष्टीने ती योग्य असलेली पेय होती, ती आपण आणली. ती पेय योग्यच आहे, जसं मी म्हणतो ती पण निसर्गाने दिलेली आहे. कॉफी आणि चहा योग्यच आहे. आपण त्याच्यात काय केलं की अति ॲडव्हान्सपणा करायचा प्रयत्न केला. मग त्याच्यात दूध टाकायला सुरुवात केली, नंतर साखर टाकायला केली, आणि मग पित्त वाढायला लागलं. पित्त वाढलं, एकदा का तुमच्या शरीराची पित्त प्रकृती सुरू झाली तर हा प्रवास पित्तापासून तर कॅन्सर पर्यंतचा झाला. अगदीच. आणि आपण व्हीआयपी डाएटचा उल्लेख केला, स्पेशल दुधाचा चहा, स्पेशल इव्हन बेकरी प्रॉडक्ट्स, खारी असते, बिस्किट्स असतात, वेगवेगळ्या प्रकारचे असतात. मग कुठे आपण पार्टीला गेलो की मांसाहाराची पार्टी होते. हे सगळे व्हीआयपी कल्चरची पार्टी. आणि जेवढे व्हीआयपी कल्चर घेणार आपण, तसं आपण आरोग्य आपल्या नासाकडे चाललेलो आहे. तुम्ही बघा सर, आज दर 2 दिवसा 3 दिवसा पेपरमध्ये आज ह्या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचं उद्घाटन, परवा त्या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचं उद्घाटन. ज्या देशाने जगाला राहावं कसं, खावं कसं, राहावं कसं याची जी आयुर्वेद आहे, हा वेद दिला, त्या देशामध्ये आज आरोग्याच्या मानवाची अवस्था. जर मानवाचं आरोग्य सगळे हॉस्पिटल्स उभं करत जर सुधरत असेल तर हॉस्पिटलची संख्या का वाढते? हॉस्पिटलची संख्या वाढते याचाच अर्थ आहे की रोगी वाढ, आजार वाढ. काय कारण आहे? हे कधी थांबणार आहे? आज पूर्वी बघा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कधीतरी पुण्यात एखादं होतं, रुबी हॉल वगैरे फार जुनी होतं. आज काय झालं, राहुरी सारख्या शहरात मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आलंय. मग हे मी माझ्या प्रगतीचं प्रतीक समजायचं की अधोगतीचं समजायचं, हे ज्यांनी त्यांनी समजून घ्यावं. मग याचा बेस परत मी प्राण्यांची तुलना, एवढी वर्ष झाली, एवढी या पृथ्वीला येऊन ज्या वेळेस मानव आला त्याच वेळेस इतर प्राणी पण आलेत. मग एकही प्राणी कधी आजारी पडत नाही. मानवाच दिवसेंदिवस आपण म्हणतो मी खूप विज्ञानाने प्रगती केली, विज्ञान शापकी वरदान. माझ्या लहानपणीचा निबंध लिहायला मला आठवतो, त्यावेळेस तर आम्ही वरदान 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 म्हणूनच लिहिले. एखाद्याने कधीतरी शाप म्हटलं तर. पण आज परिस्थिती अशी आहे की विज्ञान काही अंशी योग्य पण जास्त त्याचं शापाकडेच वळत चाललेलं. म्हणून आहार हेच औषध. आपल्याला याच तत्वावर यावं लागेल, अन्यथा मानव जातीचे धोके संभाव्य. आज आपण बघा प्रत्येक घरामध्ये मुलगा जन्मला की 3ऱ्या 4थ्या 5वीत गेला की त्याला चष्मा लागला, 10-15 वर्षाचा झाला की त्याचा डायबिटीस सुरू झाला. हा प्रवास कधी न थांबणार आणि तो फक्त आणि फक्त गोळ्यांवर जगतो आहे. येणाऱ्या पिढीमध्ये तर इन्फर्टिलिटीचे प्रॉब्लेम्स खूप झालेले आहेत. इतके दुष्परिणाम. लस, मला आठवतं माझ्या लहानपणी एक
1 किंवा 2 लस होत्या. आज मी सहज एका हॉस्पिटलला गेलो तो Calendar 27 प्रकारच्या लसीस, 27 प्रकारच्या लस. माझ्या आयुर्वेदाने सुवर्णप्राशन सारखी सुंदर लस दिलेली आहे. ती घ्यायची सोडून मी या 27-28 प्रकारच्या लसी घेत. कोविडच्या लसी घेतल्यानंतर काय दुष्परिणाम झाले हे जगाने बघितले. काय करायचं, आपण निसर्गापासून जेवढं लांब जाऊ तेवढं आपल्याला त्रासदायक आणि धोकेदायक होणार आहे. जशा प्राण्यांच्या काही जाती समूळ नष्ट झाल्या तशाही वेळ मानवाची ना हो ही एक संभाव्य धोके होते. मग आता प्रश्न काय येतो, आता एक काउंटर प्रश्न असा येतो की आता फळे आणि भाजीपाल्यावर पण खूप स्प्रे येतात. मग त्याचं काय, जसं आता आपण कृषी विद्यापीठाच्या कृषी विभागाच्या माध्यमातून ऑर्गॅनिक फार्मिंग, नैसर्गिक शेतीकडे आपण वळत आहोत. पण आता सध्या जी काही फळं भाजीपाला मिळतात निश्चितपणे त्याच्यावर स्प्रे असतात, औषध असतात. पण आहे ना, मानवाचं शरीर आहे ना सर, हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं एक ज्वलंत उदाहरण. कसं तुम्हाला सांगतो, त्याला एक मी लॉजिकली उदाहरण देतो. आपल्या पूर्वीच्या काळी जवळपास प्रत्येक घरामध्ये गाईचा एक फोटो असायचा, देशी गाईचा, आणि त्या गाईच्या प्रत्येक अवयवावर एक फोटो असायचा देवा. 32 देव. आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये म्हणायचे की 32 कोटी देवदेवता आहेत. 32 कोटी नॉट इन द सेन्स ऑफ 32 करोड, 32 कोटी आपण म्हणतो, खूप कोट्या करतो तो, 32 प्रकारचे देवता आहेत त्या ऍक्च्युअली. मग आपल्याकडे आयुर्वेदाने शास्त्र दिले, धन्वंतरी गोमय वसते लक्ष्मी गोमूत्रे धन्वंत. हा श्लोक, गोमय वसते लक्ष्मी म्हणजे पूर्वीच्या काळी गाईचं शेणखत जे होतं ते शेतात टाकल्यानंतर उत्पादन छान यायचं, त्या शेतकऱ्याला उत्पन्न मिळायचं, म्हणून ती लक्ष्मीच्या रूपात त्या गोमायाला म्हणायचं. गोमूत्रे धन्वंतरी देवता जी आयुर्वेदाची आहे ती गोमूत्र. आणि म्हणून गाईच्या शेपटीला जर बघितलं तुम्ही तर धन्वंतरी देवतेचा फोटो आहे, आणि गाईचा जो कंठ आहे तिथे महादेवाचा फोटो, म्हणून त्याला निळकंठ पण म्हणून बघा, गाईने कुठलाही चारा खाऊ द्या, किती उकिंड्यावरचा खाऊ द्या, कसे खाऊ द्या, शिळ कोणी काही खायला देतं तरी दूध उच्च प्रतीचं आहे. त्याचं कारण काय की निळकंठ हा जो फिल्टरेशनचं काम करतो, तसाच प्रकार मानवाच्या शरीर. तुम्ही जे काही खाणार आहात, आपलं शरीर ते कळेल का त्याची काळजी, किडनीच्या माध्यमातून ड्रेन आउट करेल, लिव्हर त्याचं काम करून तो ते बाजूला पार्क करून ठेवील, मलमूत्र घामा वाटे ते सगळं टॉक्सिक पदार्थ बाहेर निघून जाते. म्हणून त्याच्यावर स्प्रे मिळतात, मग आम्ही खायचंच नाही का, असं नाहीये. ते तर मानवाचं शरीर एआयचं एक सुंदर असं रूप आहे. म्हणून त्यातल्या त्यात आपण प्रयत्न करायचा की चांगल्या पद्धतीचे, चांगल्या प्रतीचे फळं भाजीपाले मिळावे. हा झाला तुमचा पहिला 12 वाजेपर्यंतचा प्रवास. नंतर आपण दुपारचं आणि रात्रीचं जेवण, लंच आणि डिनर म्हणतो, याच्यामध्ये काय करायचं असतं की जेवढी मी 700 ग्रॅम फळं घेतली तेवढीच मला सलाड पण घ्यायचे. फक्त ते काय करायचं, मला 2 टप्प्यात विभागून घ्यायचे. पहिला टप्पा जो आहे तो 350 ग्रॅम म्हणजे 70 किलो व्यक्तीच्या अनुषंगाने 350 ग्रॅम सलाड मला घ्यायचं. लंच आणि डिनर मध्ये मला प्लेट 1 एक आणि प्लेट 2 करायची. प्लेट 1 मध्ये मला सलाड टाकायचं. सलाडमध्ये काय घेऊ शकतो आपण, काकडी, टोमॅटो, गाजर, बीट, मुळा हे सगळं घेऊ शकतो. फक्त गाजर आणि बीट हे शक्यतो उकडून घेतली पाहिजेत, जी पचनाला त्रासदायक होतात कच्ची खाल्ली तर. बाकी काकडी, टोमॅटो आणि मुळात आपण खाऊ शकतो. ही 2 की 3 प्रकारची सलाड आपल्या आहारात असलीच पाहिजे, आणि ती 12 महिने उपलब्ध असतात, त्याला काही अडचण नाही. ती 350 ग्रॅम आपण प्लेट 1 मध्ये घ्यायची, आणि प्लेट 2 मध्ये जे काही तुम्हाला शाकाहारी जेवण करायचं ते सगळं करायचं. तुम्हाला एखाद्या दिवशी वडापाव वाटला तर वडापाव घ्या, एखाद्या दिवशी तुम्हाला वाटतं भजी समोसे खायचे ते खा, पण सुरुवातीला प्लेट 1 खाल्ली पाहिजे. ती प्लेट 1 जेव्हा मी संपवेल 350 ग्रॅम, त्यानंतर मग माझं दैनंदिन भाजी पोळी जे काय असेल ते मला ते खायचंय. आता प्रश्न असा येतो की सर 350 ग्रॅम मी जर सलाड खाल्लं तर मला भूकच राहणार नाही. ऍक्च्युली अपेक्षित असं आहे की तुम्ही कुक फूड कमीच खा, पण सलग 3 ते 4 दिवस जर तुम्ही 350 ग्रॅम फळ सलाड खाल्ल्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल, तुमचं शरीर असं सांगेल की मी जेवढं, समजा जर मी 2 चपाती आधी बिगर सलाडचं खात होतो ना, एक 4-5 दिवसानंतर मी सलाड खाऊन पण 2 चपाती खातोय, त्याच्याही पेक्षा किंमत ज्यादा कधी कधी खाल्लं जातं. हे तुमचं शरीराचं मेटाबॉलिझम ऍक्टिव्ह, ते मेटाबॉलिझम ऍक्टिव्ह झाल्या कारणाने तुम्ही सलाड तर खाताच खाता, परत तुमचा दैनंदिन आहार बी तेवढा मेंटेन होतो, चयापचन क्रिया तुमची सुधारते, चयापचन क्रिया सुधारते. आणि सलाडमध्ये काय असतं, 70 ते 80% पाणीच असतं ते, त्याच्यामुळे ते वाटतं तसं ते व्हॉल्यूमला, परंतु ते काय त्याच्याने फार काय, एक 3-4 दिवस एकदा केलं सुरू की ऑटोमॅटिकली तुमचा आहार पण तेवढा मेंटेन राहतो. सेम तसंच तुम्ही डिनर मध्ये पण करायचं आहे की आधी 350 ग्रॅम सलाड आणि मग उरलेलं भाजी पोळी भाकरी जे काही तुम्हाला आवडेल ते खा. मधल्या काळामध्ये साधारणतः 4-5च्या दरम्यान आपल्याला भूक लागते,
मग आपण काहीतरी चहा घे, समोसा घे, वडापाव घे असं करत असतो. त्याच्याऐवजी काय करायचं की नट्स म्हणजे काजू, बदाम, Dry fruits. मनुके, ड्राय फ्रुट्स किंवा लिफी व्हेजिटेबल्स घे. हे जर आपण केलं 4 ते 5 दरम्यान आणि असा जर तुमचा पूर्ण पॅटर्न केला तुम्ही, तर पहिले 3 महिने आपण स्ट्रिक्टली फॉलो करायचं. नो ॲनिमल फूड, नो इंडस्ट्रियल फूड, पॅक्ड फूड आणि हे सगळं या पद्धतीचं. तर 3 महिने जर तुम्ही कंटिन्युअसली केलं, जर 21 डेज सायन्स आहे आपल्या मानवाचं शरीराचं, एखादी गोष्ट जर तुम्ही सलग 21 दिवस केली तर 22व्या दिवशीपासून ते शरीर डिमांड करतं. तुम्ही बघा, एखाद्या व्यक्तीला व्यसन जर लागलं कोणतंही, त्याने जर ते सलग 21व्या दिवशी 21 दिवस व्यसन केलं ना, तर 22व्या दिवसापासून तो जगूच शकत नाही त्या व्यसनाशिवाय, ऍडिक्ट होतो. तसंच एखाद्या शरीराला जर तुम्ही सलग सुरुवातीचे 5-6 दिवस पडझड होईल. म्हणजे पडझड म्हणजे कशी, शरीर तुम्हाला विरोध करेल, कारण तुम्ही अचानक त्याला टर्न करताय ना. सकाळी चहा प्यायची सवय, पोहे खायची सवय, नंतर दुपारी भरपूर जेवायचं, भाजी पोळी काय असेल ते सगळं, आणि तुम्ही अचानक त्याला कन्वर्ट करताय, त्याचा मोड चेंज करताय, ट्रॅक चेंज करताय त्या रेल्वेचा. जसं रेल्वे ट्रॅक चेंज करताना खडखड खडखड आवाज येतो ना, तसा तुम्ही जेव्हा डाएट थोडं चेंज करताय ना, एक 3-4 दिवस शरीर तुम्हाला विरोध करेल. तो विरोधला जुमानायचं नाही. एकदा तुम्ही सुरुवात केली ना, 4 दिवसानंतर तुमचं शरीरच तुम्हाला मग हळूहळू कोपअप करेल आणि 7 दिवसानंतर सर तुम्ही मिरॅकल दिसेल. आमच्याकडे असे रेकॉर्ड आहे, ज्यांना डायबिटीज आहे, 7 डेजमध्ये डायबिटीजचं आयदर डोस कमी झाला किंवा जे प्राथमिक अवस्थेत होते डायबिटीज, त्यांची डायबिटीज गोळी बंद. आधुनिक शास्त्रामध्ये आजच्या असा एकही आजार नाही. इव्हन डॉक्टर आमचे विश्वरूपराय चौधरी सरांनी 10 लाखाचं चॅलेंज ठेवलेलं आहे, जे आजही ओपन आहे, की कुठल्याही आधुनिक सायन्सच्या विज्ञानाने सांगावं, शास्त्रज्ञाने, तज्ज्ञांनी, की XYZ आजार हे औषधोपचार केल्याने समूळ नष्ट झाला. आधुनिक विज्ञानाने, मग तो डायबिटीज असेल, कॅन्सर असेल, BP असेल, अशी एखादं औषध सांगा की ज्याच्याने BPची गोळी बंद झाली मानव, किंवा असं एखादं औषध सांगा की ज्याच्याने मधुमेहाचं औषधं गोळ्या घेणं बंद झालं. डॉक्टर विश्वरूपराय चौधरी यांनी ते 10 लाखाचं चॅलेंज ठेवलं, ते आजही सगळ्यांना ओपन आहे. म्हणून आपल्याला जे काही करायचं आहे ते याच्यामध्ये न जाता आपलं स्वास्थ्य कसं आपल्याला ठेवायचं त्याची जर आपण काळजी केली तर या सगळ्या गोष्टी, हा झाला एक मॉडेल, किंवा आपण याला म्हणूयात आपण थंब रूलचं डाएट. आजारानुसार वेगवेगळ्या प्रकारच्या कस्टमायझेशन त्या द चायना स्टडीमध्ये डिटेल्स दिलेले आहेत. जसं की मी आधी म्हणालो, आता कॅन्सरचा पेशंट असेल तर त्याच्या आहारामध्ये लिफी व्हेजिटेबल्सच वापर वाढला पाहिजे आणि व्हिटॅमिन सीचा वापर वाढला पाहिजे. का? बघा, तुम्ही जर विचार केला सर निसर्ग हिरवाच काय, कधी प्रश्न मनात आला का निसर्ग झाडांची पानं पिवळी का नाही, लाल का नाही? पानं पिवळी झाली तर आपण म्हणतो ते झाड गळून, म्हणजे ते पानं, पिकलेली पानं गळून पडली. मग सगळा निसर्ग हिरवा आहे, तर त्या हिमोग्लोबिन कंटेंट जे आहे आपलं मानवाचं आणि ग्रीन ज्यूस याचं जर तुम्ही अनालिसिस केलं तर दोन्हीचे कंटेंट सेम. म्हणून ब्लडला खूप महत्त्व आहे. तसंच लिफी व्हेजिटेबल्सला मानवाच्या आहारामध्ये मी तर असा सजेस्ट करत असतो, जसं जसं 40शीकडे माणूस झुकतो, आजच्या सध्याच्या आपल्या हातामध्ये निसर्ग नाही आहे, वातावरण नाही आहे. जसं शेतीमध्ये फवारे मारले जातात, हेही आपल्या हातात नाही आहे. आपल्या हातात आहे की प्रोटेक्शन करणं. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन. म्हणून प्रिव्हेन्शन करता आम्ही तर असा हे करतो की सकाळी सगळ्यांना चहाची सवय असते, मग त्याला एक हुंजा टी नावाचं एक फॉर्म्युलेशन डॉक्टर विश्वरूपराय चौधरी, हुंजा जी कम्युनिटी काश्मीरमध्ये, ती कशा प्रकारची चहा, त्याच्यामध्ये दालचिनी, विलायची, लवंग असं एक फॉर्म्युलेशन, हा काढाच, हा हुंजा टी तयार केलेला आहे, जो आम्ही कोविडच्या काळामध्ये भरपूर प्रमाणात तो काढा वापरलेला आहे. तुम्ही उठल्या तो हुंजा टी घ्या, तुम्ही फ्रेश व्हाल. शिवाय साईड इफेक्ट नाही म्हणणार, जे चहाचे साईड इफेक्ट आहे ते नाही म्हणणार. तुमची जी तल्ल पण भागली जाईल आणि साईड बेनिफिट पण मिळतो. हुंजा टी पण अगदी सोपं आहे, त्याचा फॉर्म्युला फार काही अवघड नाही आहे. फक्त आजकाल लोकांना कसं की रेडी हवं म्हणून त्यांनी तो अवेलेबल करून दिला हुंजा टी, तो घेतला जातो. आणि किमान 50 ml तरी ग्रीन ज्यूस प्रत्येकाने दैनंदिनी जरी नाही जमलं तर दिवसाआड का होईना आहारात रिकाम्या पोटी घ्यायला. कोणत्या भाजीपाल्यांचा समावेश करावा? कोणताही घ्या सर, कोणताही घ्या. जे पान कच्चं तुम्ही खाऊ शकता ना, मग ते पेरूस असेल, आंब्याचं असेल, मेथी असेल, पालक असेल, पुदिना असेल, कढीपत्ता असेल, जे पान झाडाचं तोडलं मी खाऊ शकतो याचा ज्यूस करून टाकायचा. वेगवेगळ्या एकत्र करायचं की एक वेगळं घ्यायचं? एकत्र केला तरी चालेल, वेगवेगळा केला तरी. पालक असा कसं आहे, पालक सेपरेट केला ना पालकाचा ज्यूस तरी तो बेस्ट आहे. कढीपत्ता एकदम सगळाच कढीपत्ता ज्यूस. आता आपण पालकाचंच उदाहरण दिलं की ज्यूस नुसतं फक्त प्यायचा म्हटलं की आमच्या तरुण मुलं आपली मुलाखत ऐकल्यानंतर किंवा हे थोडंसं कडवट लागेल, टेस्ट लागेल की नाही, मग थोडंसं मीठ टाकू का, थोडंसं हे टाकू का, असं जर करण्याचा प्रयत्न करतात, सर काय मत आहे? हा, कसं आहे,
सैंधव मीठ जर तुम्ही टाकलं ना टेस्टला तर ते हरकत नाही, पण बाकीचं काही करू नका. आणि आयुर्वेदाने काय सांगितलेलं आहे की षड 6 प्रकारचे रस आहेत ना ते पोटात गेलेच पाहिजे. आंबट पण गेला पाहिजे, तुरट पण गेला पाहिजे, कडू पण गेला पाहिजे, गोड पण गेला पाहिजे. मग मी जर संत्रा आहे तो जर गोड संत्रा अपेक्षित करेल तर नाही, त्याचं नेचर आहे आंबट. लिंबू गोड असेल का? नाही, लिंबू आंबटच निघणार आहे ना. मग एखादा जर कडवट रस असेल, कारलं कडवटच आहे ना, मग ते का दिलंय निसर्गाने कडवट? तर शरीराला गरज आहे ना त्याची, म्हणून तर कडवट केलं ना. तुम्ही काय त्याच्यात हस्तक्षेप करता? हस्तक्षेप नका करू. निसर्गामध्ये हस्तक्षेप करायचा प्रयत्न केला की विध्वंसाकडे जाणार आपण निश्चित. कारलं कडू का दिलंय, लिंबू आंबट का दिलंय, स्वीट पोटॅटो म्हणजे रताळं आपण म्हणूयात की रेग्युलर बटाटा तो गोड का दिला, त्याला स्वीट पोटॅटो का म्हटलेलं आहे, टोमॅटो थोडंसं आंबटकडे का झुकलेला आहे, केळी गोड का दिलेली आहे, हे निसर्गाने ठरवलेलं. आणि त्या सीझनलाच ती फळं का दिली. उन्हाळ्यामध्ये आंबा का येतो जास्त, तर आमच्या डॉक्टर विश्वरूपराज चौधरींनी प्रूव्ह करून दिलं की जो मधुमेह झालेला पेशंट आहे त्यांनी सगळ्यात जास्त आंबा खावा. त्यांचे 72 आवर्स कॅम्प चालतात हिम्स मेरठला. हिम्स नावाचं त्यांनी हॉस्पिटल इंटिग्रेटेड मेडिसिन नावाचं केलंय. तिथे आजही आपल्याकडे तिथे हिम्स ऑन रेकॉर्ड कॅन्सरचे पेशंट, हृदयविकाराचे पेशंट, मधुमेहाचे पेशंट योग्य प्रकारे साईड बेनिफिट घेऊन रिपेअर नीट होत आहेत. या इतकी ताकद निसर्गामध्ये आहे, निसर्गोपचारामध्ये आहे. आणि या सगळ्यात महत्वाचा जो आहे तो मानवाचा आहार. बघा, माझ्याकडे एखादी मर्सिडीज गाडी आहे, तिच्यामध्ये मी खूप खर्च केला, इंटिरियरला पण 2-5 लाख रुपये खर्च केला, टायर छान केले, मर्सिडीज गाडीच 1 कोटीच्या आसपास आहे. पण मी जर तिच्यात रॉकेल टाकलं तर काय होईल सर? तसं मानवाचं शरीर किमान 25 ते 30 मर्सिडीजचं व्हॅल्युएशन इतकं शरीर आहे. त्या शरीरामध्ये जर मी निसर्गाने दिलेल्या गोष्टी नाही टाकल्या, ज्या मॅनमेड गोष्टी टाकल्या, ज्या मानवाच्या विरुद्ध गोष्टी टाकल्या, तर माझं शरीर साथ देणारच नाही ना सर मला. सर, अनेक पालक आपल्या मुलांना प्रिशियस मुलं म्हणून ट्रीट करताना वाढत्या वयाबरोबर आहार सुद्धा चांगला असला पाहिजे, मजबूत असला पाहिजे. आज बऱ्याच जाहिराती येतात, पोलीस भरतीची ऍडव्हर्टाईज येते, आर्मीची ऍडव्हर्टाईज येते, मुलं व्यायाम करत असतात, पळत असतात. या दृष्टिकोनातून भरपूर खाद्य खावं, तब्येत चांगली व्हावी, अशा पद्धतीत अशांच्यासाठी सर काय आपलं सल्ला? आजकाल आहे ना, ह्या ज्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये ना पॅक्ड फूड, प्रोटीनचे डब्बे, कॅल्शियमची गोळी, B12ची गोळी, विटॅमिन सी ची पण गोळी येते, विटॅमिन डी ची पण गोळी सर. विटॅमिन डी जगामध्ये सूर्यप्रकाशा इतका बेस्ट स्त्रोत नाही, त्याची पण गोळी आहे. विटॅमिन सी कोविडच्या काळामध्ये उदाहरण देतो, विटॅमिन सीच्या गोळी खूप चालल्या कोविडच्या काळामध्ये. एक तुम्हाला उदाहरण देतो पॅरलल. विटॅमिन सी सगळ्यात जास्त सिट्रस व्हरायटीज मध्ये. आता काय केलं आधुनिक विज्ञानाने, विटॅमिन सी सगळ्यात जास्त संत्र्यामध्ये आहे, म्हणून त्यांनी काय केलं की संत्र्याचा ज्यूस घेतला, त्याच्यातून एक्स्ट्रॅक्ट काढला, तो टॅबलेट फॉर्म मध्ये दिला आणि मी ती गोळी घेतो. आता एक 4 व्हीलर आहे. आता मला एका प्रश्नाचं उत्तर द्या आपणच की त्या 4 व्हीलर मध्ये असा कोणता पार्ट आहे की तो गाडीला पुढे घेऊन जात? कोणी म्हणेल चाक, कोणी म्हणेल इंजन, कोणी म्हणेल ऍक्सिलेटर. प्रत्येक जण त्याच्या IQ नुसार त्याचं उत्तर देईल. आता समजा असं गृहीत धरू की एखादं म्हटलं की इंजिन जे आहे ते मेन आहे, ते गाडीला पुढे घेऊन जातं. मग मी काय करतो, समजा तुमच्या म्हणण्यानुसार ते इंजिन गाडीतून काढतो आणि रोडवर ठेवतो, जाईल का पुढे? अजिबात. सो कार पुढे जाणं हे इट्स ए टीम वर्क. त्याच्या चाकाचा जो 2 mm चा नट जो आहे ना, त्याच्यावर पण एक जबाबदारी आहे. तो जरी खोडला तरी गाडी पुढे जाणार नाहीये, बाकीचे तर द्या सोडून. सो गाडी पुढे जाणं हे जसं टीम वर्क आहे, तेव्हा गाडी पुढे प्रवासाला जाणार आहे. तसं त्या संत्र्यामध्ये जो विटॅमिन सी आहे तो एकटा काम नाही करणारे अनलेस त्याचे इतर कारागीर त्याच्याबरोबर असतात. जेव्हा संत्रा ऍज अ होल खाईल, तेव्हा जो माझ्या शरीरातला ट्रॅफिक पोलीस इन्स्पेक्टर आहे इनक्रेटिन नावाचा, तो त्याच्यातल्या विटॅमिन सी ला सांगेल किंवा त्याला सांगेल की तू इकडे जा, तुझी इकडे गरज आहे, तू किडनीकडे जा, तू लिव्हरकडे जा, तू ब्लड मध्ये जा. ते आता मी काय केलंय, त्याला फॅक्टरीमध्ये आणल्या त्या संत्र्याला, आणि त्याच्यामध्ये जेवढे ड्रायव्हर्स होते ना लाईव्ह एन्झाईम, ते सगळे मारून टाक आणि मी बिगर ड्रायव्हरची गाडी केली. माझं मनाचं समाधान झालंय, मी विटॅमिन सी ची गोळी खाल्ली. तसंच प्रोटीनचे डब्बे आजकाल बाजारात आले, हे अतिशय इतके घातक आहे. सेम याच्यासारखं उदाहरण आहे. प्रोटीन कंटेंट हाय रिच प्रोटीनचं म्हणून ते जिम मध्ये दिले वगैरे जातं सर. इतके भयानक प्रकार होतात त्याचे. गरज आपल्या शरीरामध्ये, आपल्या निसर्गामध्ये सगळ्या प्रकारचे प्रोटीन, कार्बोहायड्रेट, प्रत्येक फळ आणि भाजीपाल्यामध्ये निसर्गाने दिलेली. जसं उदाहरण दिलं ना, सगळे ताकदवर प्राणी आणि चपळ प्राणी शाकाहार आणि ह्या पद्धतीचे जे आहार आहेत मानवामध्ये, फळं आणि भाजीपाला, ड्रायफ्रूट जे निसर्गाने दिलेले, तोच आहार जर मानवाने घेतला, शाकाहार हा उत्तम आहार, त्याच्यामध्ये कुठलाही हस्तक्षेप करू नका. निसर्गाने दिलेल्या गोष्टीमध्ये तुम्ही हस्तक्षेप केला तर विध्वंसाकडे आपण जाणार, यात तीळ मात्र शंका नाही. म्हणून
म्हटलं जातं की फूड इज द मेडिसिन, मेडिसिन इज नॉट अवर फूड. म्हणून जर आपल्याला जगायचं असेल 100 वर्ष, आज ना उद्या महानवाला हे लोकातून जायचंच आहे. पण जसं मी म्हणत असतो की मातृऋण, पितृऋण, ऋषी ऋण असतं, तसं निसर्गाचं पण ऋण आहे माझ्यावर. जेव्हा मी जन्म घेतला त्यावेळेस जे शरीर मला मिळालेलं आहे ते शरीर जसंच्या तसं निसर्गाला देऊन जाणं हे माझं आद्य कर्तव्य. ते ऋण त्याशिवाय पिटणार नाही. सडलेलं गंजलेलं शरीर सोडून झालं तर ते ऋण पिटणार नाही माझं निसर्गावरच. अगदी श्रोतेहो, अतिशय छान पद्धतीनं इंजिनियर अविनाश साबरे सर हे आपल्याशी आहार हेच औषध, फूड इज द मेडिसिन याविषयी इत्यंभूत असं मार्गदर्शन आपल्याला रेडिओ फुले कृषीवाणी 90.8 FM च्या माध्यमातून करत आहेत. सर, अगदी विषयाच्या शेवटाकडे जात असताना बऱ्याच वेळापासून आपली ही चर्चा ऐकून अनेकांच्या मनामध्ये शंका आल्या असतील, प्रश्न आले असतील, आपल्याही मनात काही शंका आल्या असतील. आपल्यालाही जर काही विचारून घ्यायचं असेल आणि आपल्या मनातल्या शंकांचं जर निरसन करायचं असेल तर मी इंजिनियर अविनाश साबरे सर हे निसर्गोपचार तज्ज्ञ म्हणून सर्वांना आपल्याला परिचित आहेत. त्यांचा मी संपर्क क्रमांक आपल्याला देत आहे. आपण त्यांच्याशी संपर्क साधू शकता आणि आपल्या मनात काय ज्या शंका असतील त्यांचं देखील निरसन करून घेऊ शकता. त्यासाठी त्यांचा संपर्क क्रमांक आपण टिपून घ्यायचा आहे. 9404 98 05 22. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9404 98 05 22, 9404 980522. आणि या माध्यमातून आपल्याला अनेक गोष्टी त्यांच्याकडनं जाणून घेता येतील. कुतूहलाच्या गोष्टी आपल्याला सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला आपल्या शंकांचं निरसन करून घेता येतील. सर, अगदी विषयाच्या शेवटाकडे जात असताना युट्यूब चॅनल असेल, व्हॉट्सअप चॅनल असेल आणि 90.8 FM फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून अनेक जगभरातले श्रोते तुम्हाला ऐकत आहेत. या सर्व श्रोत्यांच्यासाठी आज आपला विषय चालू आहे फूड इज द मेडिसिन, आहार हेच औषध. या माध्यमातून आपण सर्व ऐकणाऱ्या श्रोत्यांसाठी काय संदेश द्याल? सर, अतिशय छान. अगदी आता हे जेव्हा DIP डाएट वगैरे सांगितलं, बऱ्याच जणांचा मनामध्ये प्रश्न आला असेल, सर कुठं फळ खायचे आम्ही, कुठं भाज्या, कुठं ज्यूस करायचा, कुठं काय करायचं. मी असं सांगेल की शक्य असेल तेवढं हे पाळा. पण दुसरा ऑप्शन असा आहे की जो टाइम ॲज अ मेडिसिन, जसं फूड ॲज अ मेडिसिन आहे तसं टाइम ॲज अ मेडिसिन आहे. लेटेस्ट 2018-19चा एक नोबेल प्राइज मिळालेला आहे ऑटोफेजी, की जो एक जापानीज आणि अमेरिकन सायंटिस्टला मिळालेला आहे, जो आपल्या एकादशीच्या उपवासावर, शास्त्र आपलं, उत्सव आपला, संशोधन केले परकीयांनी आणि त्याच्यावर नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे. ऑटोफेजी म्हणजे टाइम ॲज मेडिसिन. तुम्ही शरीराला 8 तासामध्ये तुम्हाला काय खायचं ते खा. आता तुम्हाला सूट काय देतो मी, की तुम्ही 8 तासामध्ये काय खायचं ते खा. परत एकदा सांगेल, फक्त प्लांट बेस्ड डाएट, मांसाहार नाही, ॲनिमल प्रोटीन नाही, इंडस्ट्री फूड नाही, पॅक फूड नाही. शाकाहारामध्ये तुम्हाला जे काही खायचं ते 8 तासाच्या ब्रॅकेटमध्ये. 9 वाजता जर पहिला आहार तुम्ही सुरू केला असेल तर संध्याकाळी 6 फार तर फार 7 वाजे याच्यानंतर तुम्ही उरलेल्या काळामध्ये खाऊ नका. त्याला ऑटोफेजी म्हणतात आणि या ऑटोफेजीवरच हे सायंटिस्टना नोबेल प्राइज मिळालेला आहे. 2018 का 19 मला एक्झॅक्टली आठवत नाही, पण त्यांना मिळालेले आहे. त्यांनी एकादशीचा उपवास का निवडला सर? त्याच्यात एक 5वं तत्व काम करतं, आकाश तत्व. एकादशीच्या दिवशी सौरमंडलामध्ये काही वेगवेगळी घडामोडी घडतात. म्हणून बघा, ज्या दिवशी एकादशी असेल त्याचा आदल्या दिवशी मी अगदी उशिरा 8:30 मी जेवण करतो. दुसऱ्या दिवशी एकादशीचा उपवास सुरू होती, मी त्या दिवसभरात काहीच खायला नाही पाहिजे असं अपेक्षित आहे. 100% लंघन पूर्ण. आणि द्वादशीच्या दिवशी सकाळी 8:30 मी खायला हवं. सो माझा जवळपास 36 तासाचं लंघन होतं. आणि या लंघनामुळे कॅन्सर सेल्सला, ज्या आपल्या शरीरात चांगल्या सेल्स आहेत त्या कॅन्सर सेल्सला खाऊन जगतात. म्हणून या नोबेल प्राइज विनर्सने हे प्रूव्ह करून दिलंय की ऑटोफेजीने कॅन्सरची शक्यता खूप कमी होते, कॅन्सरचं प्रमाण खूप कमी होतं. कॅन्सर आजारावर ऑटोफेजी हा सगळ्यात बेस्ट पर्याय आहे. म्हणून मी तसंच आता आवाहन करेल की ज्यांना हे शक्य नाहीये की आमचं दगदगीचं आहे, आमचं जीवन असं आहे, आमचा प्रवास असं आहे, ठीक आहे, तुम्ही हा 8 ते 9 तासाचा ब्रेक, 14 ते 15 तास तुम्ही लंघन द्या. त्याच्यामध्ये फक्त पाणी प्या. पाणी सोडून काहीच नाही. अगदीच खूपच काही वाटलं तर लिंबू पाणी. पण हे जर टाइम ॲज मेडिसिन तुम्ही वर्क केलं ना सर, इट्स अ मिरॅकल. इट इज प्रूव्ह. त्या नोबेल प्राइजने ते प्रूव्ह केलंय. आणि म्हणूनच पूर्वीच्या काळी ज्या महिन्यातून 2 एकादशी यायच्या त्या एकादशी करायच्या. आता ज्यांना हे डाएट करायचंय त्यांनी एकादशीचे उपवास करा, लिटरली उपवास म्हणून करा, उपवास. सो मी आवाहन करेल प्रत्येकाला, नाही शक्य झाल्या सगळ्या गोष्टी तर तुम्ही टाइम ॲज मेडिसिन हा फॉर्म्युला अंमलात आणा. या सगळ्या गोष्टी तुम्हाला आरोग्यापासून आपण निश्चितपणे आपलं आरोग्य अतिशय सुंदर होईल. म्हणून मी परत एकदा सगळ्यांना सांगेल, फूड ॲज मेडिसिन अँड टाइम ॲज मेडिसिन या 2 तत्वावर जरी काम केलं तरी आपण 90 ते 95% आपली सुदृढता आणू शकतो. अगदी
श्रोतेहो, अतिशय छान पद्धतीचं मार्गदर्शन या ठिकाणी इंजिनियर अविनाश साबळे सरांनी यांनी सांगितलेलं आहे आणि आपल्या लक्षात आलं असेल की आहार हेच औषध आहे, फूड इज द मेडिसिन. हे अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन या ठिकाणी इंजिनियर अविनाश साबळे सरांनी केलेलं आहे. रेडिओ फुले कृषीवाणी 90.8 FM आणि सर्व श्रोत्यांच्या वतीनं सर आपण आपल्या 90.8 FM फुले कृषीवाणी स्टुडिओमध्ये आपण आलात आणि आमच्या सर्व श्रोत्यांना अतिशय चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन या ठिकाणी आपण केलं. श्रोतेहो, पुन्हा एक टॅग लाईन सरांनी जाता जाता आपल्याला दिलेली आहे, टाइम इज द मेडिसिन. पुन्हा आपण पुढच्या भागामध्ये टाइम इज द मेडिसिन या विषयावर आपण सरांना ऐकणार आहोत. सर, आता या ठिकाणी आरोग्य व धनसंपदा या विषयामध्ये आता थांबण्याची वेळ झाली. आपण या स्टुडिओमध्ये आलात त्यामुळे सर्व श्रोत्यांच्या वतीनं 90.8 FM महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या वतीनं आपल्याला खूप खूप धन्यवाद.